ठाणा जो PWD ऑफिस आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे माहिती मी गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये काढलेली आहे। या माहितीच्या द्वारे मी आज तुमच्यासमोर जे PWD ऑफिस, जो सार्वजनिक बांधकाम ऑफिस आहे, याच्यामध्ये जे मुख्य अधीक्षक अभियंता जे सिद्धार्थ तांबेजी आहे आणि यांच्या सिद्धार्थ तांबेच्या डोक्यावरती हात ठेवून एकनाथ शिंदे साहेब जे आपले मुख्यमंत्री होते, यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केले ते सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो। आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये, आपल्या पालघर तालुक्यामध्ये असू दे, पालघर डिस्ट्रिक्टमध्ये असू दे, या सर्व वसई तालुका असू दे, या सर्व तालुक्याचा जो मुख्य अभियंता, मुख्य अधीक्षक आहे तो सिद्धार्थ तांबे आहे। ईगल इन्फ्रा नावाच्या कंपनीच्या द्वारे आज 200 कोटीची बिलं, बोगस बिलं काढण्यात आली। कोणत्याही प्रकारे आपण रस्त्याला गेल्यानंतर तिथे आपल्याला दिसणार नाही की 200 कोटीची कामं झालेली आहेत, पण अशा पद्धतीने सरकारचे पैसे लाटण्याचं काम मुख्य अभियंता, मुख्य अधीक्षक सिद्धार्थ तांबे यांच्याद्वारे झालेले आहे। यांच्यावरती मुख्यमंत्री व आपले पालकमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री यांचा हात असल्याशिवाय अशी गोष्ट घडू शकत नाही, म्हणून मी तुमच्यासमोर आलेलो आहे। यांनी ठाणे शहरात पण मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केले। पहिल्यांदा मी भिवंडी शहरातले भ्रष्टाचार तुम्हाला आणि भिवंडी तालुक्यातले भ्रष्टाचार तुम्हाला सांगू इच्छितो। ईगल इन्फ्रा नावाच्या कंपनीचे 200 करोडची बोगस बिलं काढली, ते तर तुमच्या समोर मी मांडलेलं आहे। त्याच्यानंतर येऊ आपला अंजूरपाटा ते चिंचोटी रोड, याच्यामध्ये ही जो अंजूरपाटा ते चिंचोटी हा रस्ता आहे, सुप्रीम कंपनीने SBI कंपनीच्या मार्फत तिथे लोन घेतल्यामुळे तो जो रस्ता आहे, सुप्रीम कंपनीचा रस्ता, SBI कंपनीने सीज केलेला आहे। SBIची बँक आहे, त्यांनी सीज केलेलं आहे। त्याच्यामुळं कुठलाही काम करताना SBIची विचारपूस झाल्याशिवाय काम करता येत नाही आणि SBIचे जे निर्देश आहेत त्याच्यानुसार आज त्यांना कुठलेही काम करून द्यायचं, PWDला नाही द्यायचं असं त्यांनी मार्गदर्शक तत्व लागल्यामुळे तिथे आतापर्यंत कुठलंही काम झालेलं नसताना 43 कोटीची बोगस बिले हे एका वर्षात काढण्यात आली। मी जे मांडतोय ते जर खोटं वाटत असेल तर तुम्ही जाऊन तिथं चिंचोटी रस्त्याला दाखवायचं आणि तुम्ही सुद्धा न्यूज बनवायची का 43 कोटीचं काम कुठे झाले ते दाखवा। 43 कोटी रुपयाची खोटी बिलं काढण्यात आली। त्याच्यानंतर आपल्या भिवंडीवाडा रोडवरती गेल्या 2 वर्षात 500 कोटीची बिलं काढली। 2 वर्षात 500 कोटीची जी बिलं काढली त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही रस्ता नादुरुस्त दिसतोय का? तो दुरुस्तीसाठीच आहे, खड्ड्यामय झालेला आहे, कुठेही चांगला रस्ता नाही, तरी 500 कोटी गेले कुठे? तर हे 500 कोटी एकनाथ शिंदे साहेबांनी विधानसभा इलेक्शनला लावण्यासाठी ही बिलं काढली, माझा असा आरोप आहे। जर ते नसेल तर त्यांनी सिद्ध करायचं ना, मुख्य अधीक्षक अभियंत्यावरती कारवाई करून दाखवायची। त्याच्यानंतर येऊ भिवंडी शहरामध्ये, भिवंडी शहरामध्ये जेवढे पोलीस स्टेशन आहेत त्याच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली 6 कोटीची बिलं गेल्या 1 वर्षात काढली। पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही विचारू शकता एका वर्षात तुमच्या इथं सुशोभीकरण झाले का? ती सुद्धा 6 कोटीची बोगस बिले काढण्यात आली। त्याच्यानंतर यांनी IGM हॉस्पिटलमध्ये गेल्या 2 वर्षात 25 कोटीची कुठलेही कामं न करता 25 कोटीची बिलं कशी काढली? याला कोणाचा हात आहे? याच्यामध्ये कोणाकोणाचा निधी होता याची सुद्धा इन्क्वायरी होणे गरजेचं आहे। अशा पद्धतीने बोगस बिलं, बोगस काम करण्याचं काम हे मुख्य अभियंता जे सिद्धार्थ तांबे यांच्या हाताखाली चालू असताना कुठेतरी कानाडोला करण्याचं काम आमचे पालकमंत्री करत आहेत। म्हणजे पालकमंत्र्यांचा पण याच्यात हात आहे आणि ते मी सिद्ध करण्यासाठी मी ठाणे शहरामध्ये येतोय। आता ठाणे शहरामध्ये समता किचन नावाची कंपनी आहे। समता किचन नावाच्या कंपनीला कुठलंही वर्क फ्रॉम होम सर्टिफिकेट नसताना जोडपे मॅडम अकाउंटंट यांनी करोडो रुपयाची बिलं त्याची पास केली। त्याच्यानंतर याचं कार्यकारी अभियंता त्यावेळेसचा असलेला सुनील पाटील यांनी त्यांचं कुठलंही वर्क डन सर्टिफिकेट नसताना त्यांना कामं देऊ शकत नाही। कामं देऊ शकत नसताना सुद्धा आजपर्यंत त्याला 200 कोटीपर्यंतची कामं दिली। ती कशाच्या बेसवरती दिली याचा सुद्धा इन्क्वायरी होणे गरजेचे आहे। समता किचन कंपनी ही सिद्धार्थ तांबे यांचं शेअर होल्डर असलेली कंपनी आहे, त्याच्यामुळे त्यांना देण्यात आली या असा माझा त्यांच्यावरती आरोप। आणि का आरोप आहे तर त्या कंपनीने कुठल्याही पद्धतीचं कंस्ट्रक्शनचं काम करण्याचा अनुभव नसताना नवीनच कंपनीला या गेल्या 2 ते 2.5 वर्षात अशी कामं का देण्यात आली? त्या कंपनीला फक्त फर्निचरचं काम करण्याचा अनुभव आहे आणि 10 लाखाच्या वरती त्यांनी फर्निचरचं काम न केलं होतं। 10 लाखाचं फर्निचरचं काम करणाऱ्या कंपनीला
तुम्ही 150 कोटीपर्यंत 200 कोटीपर्यंतची बिलं कशी काढली, त्याला कशा पद्धतीने कंस्ट्रक्शनची कामं दिली. मीरा भाईंदरमध्ये कुठलंही काम यायचं असेल तर समता किचन कंपनीला देण्यात येतो. ठाणा शहरामध्ये मीरा रोडच्या परिसरातली सगळी कामं समता कंस्ट्रक्शन कंपनीला देण्यात येतात. त्याच्यानंतर आपण येऊ हर्ष एंटरप्राइजेस. ही हर्ष एंटरप्राइजेस नाशिकची कंपनी गेल्या 3 वर्षापासून, जेव्हापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले यांच्या दशकापासून तर आजपर्यंत यांना जो आज आपल्या इथे असलेला सिव्हिल हॉस्पिटल याचं काम देण्यात आलं. सिव्हिल हॉस्पिटलचं काम देण्यात आलं तेव्हा त्याची कॉस्ट होती 336 कोटी. आज त्याचे कामाची कॉस्ट झालेली आहे 536 कोटी. ही कशा पद्धतीने झाली? जेव्हा तुम्ही काम देता 3 वर्षात त्याचं कामाची पात्रता ठरवलेली आहे, 3 वर्षात 336 कोटीत तुम्ही बांधून द्यायचं आहे. मग 200 कोटी मधीतच कसे काय वाढले? म्हणजे 200 कोटी खाण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब आपण केलेलं आहे. आपण नसेल केलेला तर मुख्य अभियंत्याला सांभाळणारा आपण नसतील तर दुसरा कोण आहे या जिल्ह्यात? कारण पालकमंत्री तुम्ही आहेत. 200 कोटी वाढले कसे काय? PWDचं ऑफिस जो नवीन बांधण्याचं काम चालू आहे, त्याच्यानंतर जिल्हा परिषदचं ऑफिस, त्याच्यानंतर आम्ही येऊ मेंटल हॉस्पिटल, जो ठाण्याचा मेंटल हॉस्पिटल, या सर्व ज्या कंपन्यांनी काम चालू केलेलं आहे तर त्याच्यामध्ये एकच कंपनी हर्ष एंटरप्राइजेस ही नाशिकची कंपनी, तिला या सर्व कामं कशी देण्यात आली आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्पिटिशन न घेता त्यांना वाढीव 100 कोटी कसे काय देण्यात आले. मेंटल हॉस्पिटलचा पण जी कॉस्टिंग आहे 150 कोटीची होती ते 250 कोटी कशी काय झाली. त्याच्यानंतर आपण जिल्हा परिषदचं ऑफिस बांधण्याची कॉस्टिंग होती 188 कोटी, ती 288 कोटी कशी काय झाली. नंतर आपण आपला PWDचं ऑफिस त्याचं कॉस्टिंग होते 201 कोटी, ते 301 कोटी कसे काय झाले. याचं उत्तर आपल्याला कोणाजवळनं घ्यायचं आहे तर सिद्धार्थ तांबेजवळनं. याच्यामध्ये सिद्धार्थ तांबे हे मुख्य दोषी आहेत आणि त्याच्यावरती उपमुख्यमंत्री साहेब आणि अभियंता हे तर त्याच्यामध्ये बरबटलेले आहेत. त्यांचं म्हणणं असतो का आमचं मुख्य अधीक्षकच भ्रष्टाचारी आहे. तर आम्ही काय करू? तर आता माझं मुख्यमंत्र्यांना, ज्या आमचे फडणवीस साहेब बोलतात पारदर्शक सरकार आम्ही चालवतोय, तर ठाणे जिल्ह्यामध्ये एवढा मोठा जर भ्रष्टाचार होत असेल तर तुम्ही कानाडोला कसा काय करू शकता. म्हणून माझं म्हणणं आहे फडणवीस साहेबांना की आज इथे चाललेला भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर त्वरित जेवढे उपअभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता यांना त्वरित बडतर्फ करा आणि यांना घरी बसवण्याचं काम करा. अन्यथा तुम्ही जर कारवाई करणार नसेल तर आम्ही हायकोर्टात जाऊ, PL दाखल करू, मग तुम्हाला सुद्धा तिथं नग्न करण्याचं काम होईल. हे मी आपल्या मीडियाच्या द्वारे सांगू इच्छितो.